सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ बोलतायत, थेट जाऊयात. सोबत निवडणुकांमध्ये होतो. 1998 ला 13 महिन्याची जेव्हा केंद्र सरकारचं सरकार होतं त्यावेळेस आघाडी होती. 99 ला काँग्रेस दुभंगल्या गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेस जन्म झाला. तशा बाक्या परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्यासोबत राहिले. आमचं अलायन्स झालं. मात्र त्यानंतर 99 नंतर 4 पासून ज्या निवडणुका झाल्या किंवा त्या आधीपासूनच दोन्ही पक्षांचा जी वैचारिक अंडरस्टँडिंग जी आहे ते समान वैचारिक बिंदू असतानाही सोबत राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी नव्हतो. त्यामुळे 99 नंतर 2025 ला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल 25 वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे. आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी चा जो पक्ष आहे, दोन काँग्रेस आणि वंचित, हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत. हा शब्द अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भाने वापरला जातो. मात्र नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविणे हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तोच पॉलिटिकल अजेंडा आहे. त्यामुळे बंच ऑफ थॉटवाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत. मात्र काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत. आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात त्या वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचंही या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे. कारण संविधान सभा जी आहे या संविधान सभेच्या कामकाजामध्ये डिबेट नावाचा शब्द वापरला गेला. त्या सभागृहामध्ये सभागृहाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि मसुदा समितीचे जे प्रमुख होते, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांच्या दोघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चामध्ये मतांची भिन्नता होती. प्रसंगी हेतू दोघांचा एक होता आणि या मतांच्या भिन्नतेचा एकमेकांनी आदर बाळगून संविधानाच्या निर्मितीचं एक मोठं काम जे झालं आहे तोही संदर्भ या ठिकाणी मी आपल्याला यासाठी देऊ इच्छितो की दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आली असेल मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे. ती मतभिन्नतेची जरी असली तरी मनभिन्नतेची नाही. आणि मन जे आहे ते करुणेनी हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे आणि संवैधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे हे आम्ही दोन्ही जे आहोत ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे. याबद्दल निश्चित आनंद आहे. यासोबतच इतके दिवस म्हणजे आपण गेले अनेक दिवसांपासून विचारत आहात, दोन्ही पक्षांना, उभय पक्षांना विचारत आहात. आपल्याला सांगत असताना आम्ही इंडिया अलायन्स पार्टनर, महोई हे दोन शब्द वापरले गेले आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो. आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत. इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल. नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो. आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे. याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे. ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला मात्र हरकत नाही. आतापासून एक
नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनोवादी ही जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत। याबद्दल मी आनंद व्यक्त करतो। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला, आदरणीय आंबेडकर साहेबांना, प्रकाशजी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की ही आज काळाची गरज होती। आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत। याबद्दल मी धन्यवादही देतो। सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती। घडून आणणाऱ्याही शक्ती असतात, बिघडवणाऱ्याही शक्ती असतात आणि यातून दोन पक्ष आहे, दोन्ही पक्षाची आपले बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात। दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात। त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं। मात्र या जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत। जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धैर्यवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील। मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे। हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत। आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने म्हणजे योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज ही युतीची घोषणा होत आहे। यातही बरंच काही दडलेलं आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो। आणि ही आघाडी जुळवण्याकरता चर्चेकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे आणि मुंबई प्रदेशचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली। धैर्यवर्धनजींनी पण त्याला साथ दिली, त्यांच्या चमूनही साथ दिली आणि ही सकारात्मकता जी दाखवली त्याबद्दल मी उभय पक्षातल्या सर्व नेत्यांचे स्वागत करतो। आणि धैर्यवर्धनजी तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल आमचाही हर्षवर्धन झालेला आहे आणि हे आता वर्धनाचं जे सिलसिला आहे हा पुढे सुरू राहील एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। डॉक्टर, मी धैर्यवर्धन पुणकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राष्ट्रीय सचिव सचिनजी सावंत, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी स्वतः प्राचार्य डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष, आमचे प्रदेश उपाध्यक्ष दुसरे श्री सिद्धार्थजी मोकळे जे पक्षाचे मुख्य प्रवक्ते देखील आहेत, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आमचे चेतनजी अहिरे, त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्ष स्नेहलताई सोहोनी आणि युवा आघाडीचे आमचे अध्यक्ष सागर गवई इथे उपस्थित पक्षाच्या वतीने उपस्थित आहे। मी आदरणीय हर्षवर्धन दादांनी जी फार समर्पक अशी भूमिका मांडली आहे त्याचं मी स्वागत करतो। खरं तर दादा 2014मध्येच हा योग घडून आला असता तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मानगोटीवर भाजप बसलं नसतं, पण आज ही एक नवीन सुरुवात झाली आहे। नक्कीच भाजपला रोखण्यासाठी हा जो निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे, भारतीय जनता पक्षाच्या जातीवादी आणि देशविघातक अशा या विचारसरणीच्या पक्षाला रोखण्यासाठी ही एक पाऊल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उचलण्यात आलेलं आहे। या गठबंधनासाठी मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की पक्षाच्या अंतर्गत आदरणीय सुजातदादा आंबेडकर, त्याचप्रमाणे मुंबईची आमची जी टीम आहे, अध्यक्ष असतील आमचे हे इथे उपस्थित जे आमचे सर्व पदाधिकारी आहे आणि पक्षाचेच एक आमचे रणनीतिकार सुमित आनंद आहेत, यांनी खूप मेहनत घेतली। अनेक पडद्यामागचे चेहरे ज्यांचा आम्ही इथे आज उल्लेख करू शकत नाही, त्यांनी खूप कष्टाने हे सगळं उभं केलेलं आहे
सिद्धार्थजी मोकळेंनी पण साथ दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या समोर जेव्हा हा सगळा प्रस्ताव गेला, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याला मान्यता दिल्यानंतर आणि आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने आज याला 10 वाजताच्या ऑनलाईन बैठकीमध्ये आम्ही मान्यता घेतली आणि आज आम्ही इथे अधिकृत इथे जाहीर करतो की वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमची युती झाली आहे। या युती अंतर्गत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर इथे निवडणूक लढणार आहे। या गठबंधनामध्ये 62 आणि हे होण्यासाठी जसं आमच्या पक्षांतर्गत वंचितमध्ये ज्यांनी मेहनत घेतली याची खरी सुरुवात जर कुठे झाली असेल तर हे आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे पहिलं सकारात्मक पाऊल उचललं, इतक्या वर्षांमध्ये काँग्रेसचे हे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी इतकी सकारात्मक भूमिका घेऊन माननीय बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क ठेवला, त्यांचे विचार त्यांनी साहेबांपर्यंत ठेवले आणि हा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनाचा हा परिणाम आहे की आज हे याला मूर्त स्वरूप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतं आहे आणि ज्याची खरं तर वाट महाराष्ट्राचा अनेक देशामध्ये अनेक लोक वाट पाहत होते की वंचित आणि काँग्रेस एकत्र केव्हा येतील, पण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने का होईना इथे आलेले आहेत। या गठबंधनासाठी मी सचिनजीचे पण खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टी ठेवून या चर्चा केल्या, कारण की दोन पक्षांच्या जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधानकारक नसतात। त्या अनेक जागांवर थांबतात, कार्यकर्त्यांचं नुकसान होते, त्यांचंही होते, दुसऱ्याही पक्षाचं होते, पण कुठेतरी दादा म्हणतात तसं विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे, म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे। मी पक्षाच्या वतीने हे जाहीर केलेलंच आहे। त्याचप्रमाणे पक्षाची महाराष्ट्रासंदर्भातल्या इतर महापालिकांसंदर्भात काय भूमिका आहे यासाठी मी आमचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थजी मोकळे यांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात आपली भूमिका इथे स्पष्ट करावी। थोडं जोरात हे काच सांगू, काच 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 वजन हे जाऊ दे जमलो येतो आवाज जमवाच आज नाही आंदोलनातले कार्यकर्ते हो, माईक शिवाय पण आवाज पोहोचेल तुमच्यापर्यंत। आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो। ही एक नव्या पर्वाची सुरुवात आज आपण या ठिकाणी करत आहोत, याचा सुतोवाच दोघांनीही केलेला आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो। जसं की डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितलं आहे की 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलं आहे आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत। त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितली जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही, कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात किंवा त्यांना हव्या असलेल्या या आपल्याकडे राहतात, हे दोन्ही पक्षांच्या बाबतीत घडतं। त्यामुळं ते लास्ट मिनिटपर्यंत चालणाऱ्या काही एक्सरसाइजेस असतात, त्यात तसं आहे की ते समाधान काही 100% होत नसतं। मात्र कुठेतरी एका ठिकाणी कॉमन पॉईंटला यावं लागतं आणि तिथे थांबावं लागतं। त्या पद्धतीनं आज ही सकारात्मक दृष्टीनं चर्चा आम्ही इथपर्यंत आणली आणि 62 जागांचा हा प्रस्ताव जो आहे तो फायनल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जसं की आपण बघितलेलं आहे, आमच्या पक्षाकडनं सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे की स्थानिक स्वराज संस्थेसाठी मला वाटतं काँग्रेसचंही तेच धोरण आहे आणि वंचितचंही तेच धोरण आहे की प्रत्येक जिल्हा स्तरावरच्या कमिटीला आपण ते अधिकार दिलेले आहेत की त्यांच्या जिल्ह्यात काय इक्वेशन आहे,
भाजप वगळता कुठला पक्ष योग्य आहे आपल्यासोबत येण्यासाठीचं त्याचं त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करायची, त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी ते वर कळवायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या युती आघाडी होताना आपल्याला दिसत आहेत. मुंबईमध्ये मात्र मुंबई कमिटीनेही तो पुढाकार घेतला, हर्षवर्धन दादांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे हे सगळं जुळून आलेलं आहे. डॉक्टर धैर्यवर्धन पुणकर आणि सचिनजी सावंत यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या सहनशीलतेचंही, इतक्या प्रेशरमध्ये त्यांनी या चर्चा सकारात्मक दृष्टीने पुढे आणल्या आणि त्याला आज मूर्त स्वरूप आपण येताना पाहत आहोत. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि इतर ठिकाणी जे आहे बाकीच्या 29 महापालिकांमध्ये ही त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा कमिटीला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं निर्णय घेतले जातील आणि ते त्या जिल्हा स्तरावरून जाहीर केले जाणार आहेत. सकाळी माध्यमातील काही मित्रांचे फोन आले आणि त्यांचा गैरसमज झाला होता की ही पॅन महाराष्ट्र आपण युती डिक्लेअर करतोय का, तर ते तसं नाही आहे. ही मुंबई महापालिकेसाठीची युती आहे. बाकी जिल्हा परिषदांच्या किंवा महानगरपालिकांच्या युती आघाडी संदर्भातली जी काही घोषणा असेल ती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरती केली जाणार आहे. आणि आज या ठिकाणी आपण ही मुंबई महापालिकेच्या 227 पैकी 62 जागा या पद्धतीचा फॉर्म्युला घेऊन ही आघाडी झाल्याचं आज या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत. सिद्धार्थ, एक प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये वंचितची किती टक्के शेअर आहे, वोटिंग शेअर आहे, आणि दुसरा प्रश्न काँग्रेस सोबत गेल्यानंतर किती ताकद वाढेल तुमची, काय वाटते? निश्चितच जसं हर्षवर्धन दादांनी